एवढंच मी बोलेन. आम्ही दोन भाऊ एकत्र आलोय हा एक मुद्दा वेगळा आहे, भावनिक आहे. पण दोन भाऊ एकत्र येणं याचा अर्थ महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने एकत्र आलं पाहिजे. कारण महाराष्ट्र वाचवायचा असेल तर ठीक आहे, पक्ष राजकीय मतं हे असतील, पण आपण मराठी आहोत, महाराष्ट्र आपला आहे. आणि आपण जर एकमेकांमध्ये वेगळ्या चुली मांडल्या तर महाराष्ट्र तोडणारे त्यांची पोळी भाजून जातील. पण एक प्रश्न कायम सगळ्यांच्या मनात आहे गेल्या 50-55 वर्षापासून, तो आतापर्यंत महाराष्ट्र वाचवण्यासाठी किंवा मुंबईसह महाराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली. आणि इतक्या वर्षानंतर सुद्धा म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची उदाहरणं आपण नेहमी देतो, विशेषतः ठाकरे कुटुंब देत आलेलं आहे. मग राज्य असतील किंवा आपणही असाल की आतापर्यंत आपल्या प्रत्येक भाषणात हा विषय आला की संयुक्त महाराष्ट्र. तुम्हाला आता या क्षणी संयुक्त महाराष्ट्राच्या वेळची परिस्थिती जाणवते का, की त्यावेळेला जसा मराठी माणूस मुंबईसह महाराष्ट्र राहण्यासाठी एकत्र एकवटला होता, तेच वातावरण तुम्हाला आता दिसतंय का? अर्थातच दिसतंय. याचं कारण तुम्ही एक गोष्ट बघितली पाहिजे याच्यातनं, की माननीय बाळासाहेबांनी या विषयावरती तर म्हणजे आपण ज्याला म्हणू आपण संयुक्त महाराष्ट्र समिती फुटली आणि त्याच्यानंतर 6-1 वर्षातच शिवसेनेची स्थापना झाली. परंतु जेवढे लोंढे किंवा जेवढे लोक आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत, म्हणजे जर समजा तुम्ही आता जर समजा तुम्ही बघितलं तर जवळपास रोज उत्तरेतनं 56 ट्रेन्स ह्या महाराष्ट्रामध्ये येतात रोज, आणि भरून येत आहेत आणि रिकामे जात आहेत. आज जर समजा तुम्ही ठाणे जिल्हा, एक जिल्हा जर समजा पाहिलात, बरोबर आहे, ठाणे जिल्हा हा मला असं वाटतं जगामधला एकमेव जिल्हा आहे की जिकडे ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, भिवंडी, वसई, मी आता पालघर वेगळा पकडत नाहीये, तो आपण एकच होता, तो आत्ता वेगळा झाला, परंतु पालघरमध्ये वसई, त्याच्यानंतर मीरा भाईंदर, त्याच्यानंतर वसई विरार आली, त्याच्यानंतर तुमची नवी मुंबई, अशा जवळपास 8-9 महानगरपालिका आहेत. आपण नीट जर समजा पाहिलं तर ह्याची सुरुवात, सगळ्या गोष्टींची सुरुवात होते ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषदा वगैरे, नगरपालिका, महानगरपालिका. आणि ह्या सगळ्या ज्या होतात महानगरपालिका, ह्या लोकसंख्येनुसार ह्या गोष्टी वाढत जातात. जर एखाद्या जिल्ह्यामध्ये जर समजा 8-9 महानगरपालिका जर समजा असतील, आज मुंबईमध्ये किती आहेत? 1. पुण्यामध्ये किती आहेत? 2. बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये काढून बघा 1-1. ठाणे जिल्ह्यामध्ये 8-9 महानगरपालिका, याचा अर्थ बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण आणि तेच प्रमाण मुंबईमध्ये वाढणं, नुसतंच मुंबईमध्ये प्रमाण वाढणं नव्हे, ज्या प्रकारची दादागिरी, की अशा प्रकारची वाक्य कशी येऊ शकतात की मुंबईचा महापौर आम्ही उत्तर भारतीय करणार, मुंबईचा महापौर आम्ही हिंदू करणार. हे कधीपासून सुरू झालं? मी गेले अनेक वर्ष ही गोष्ट सांगतोय की माणसं नुसती येत नाही आहेत, हे फक्त रोजीरोटीसाठी येत नाहीयेत, हे आपापले मतदारसंघ बनवत आहेत. आणि तेच चित्र आता दिसतंय. आणि जी जुनी जखम जी आहे ना, जुन्या ज्या गोष्टी आहेत ना, की मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं, हे जे जुनं स्वप्न आहे ते कसं पूर्ण करता येईल याच्यासाठीची ही सगळी खटाटोप या लोकांचा चालू आहे. आणि मला असं वाटतं ते वातावरण जे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला होतं, की जी मुंबई वेगळी करणं किंवा स्वतंत्र करणं किंवा गुजरातने मागणं, तेच वातावरण मला असं वाटतं आज आहे. आणि आज अशी परिस्थिती आहे, केंद्रात ते आहेत ज्यांची इच्छा आहे, राज्यात ते आहेत, आणि महानगरपालिकांमध्ये पण जर उद्या ते आले तर मला असं वाटतं आपण त्याच्यानंतर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे हतबलतेने पाहणं, हे मला असं वाटतं हे काही आमच्याकडनं होणार नाही, आणि म्हणून आम्ही एकत्र आलो. उद्धव साहेब, राजसाहेब जे म्हणतात त्या 100% तथ्य आणि सत्य आहे. पण मराठी माणूस जेव्हा जेव्हा भडकला, पेटला, तेव्हा महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालेलं आहे अनेकदा. मग सत्ता परिवर्तन असेल, सामाजिक परिवर्तन असेल, पण आजही त्या पद्धतीनं तुम्हाला मराठी माणूस पेटलेला दिसतोय का? एक लक्षात घ्या की मराठी माणूस पेटला तेव्हा संयुक्त महाराष्ट्र झाला. मुंबई महाराष्ट्राला मराठी माणसाने मिळून दिली. मधला जो काळ होता 60 ते 66, जर माझा आवाज